आपल्या हातातून काही वस्तू पडली किंवा सांडली तर आपण म्हणतो ठीक आहे, घाई गडबडीत होते असे, पण अतिघाई संकटात नाही. तसेच त्यामुळे आपलं काम दुप्पट वाढतं. तर तुमच्या हातातून एखादी वस्तू वारंवार पडत आहे असे घडत असेल तर त्याकडे कटाक्षाने लक्ष द्यायला हवे. दैनंदिन घटनांचा संबंध वास्तुशास्त्रासोबत लावला जातो आणि त्यानुसार हे अशुभ संकेत असतात. मीठ हातातून सांडणे. जर तुमच्या हातातून मीठ वारंवार सांडत असेल तर याचा अर्थ तुमचा शुक्र आणि चंद्र ग्रहाचा प्रभाव कमी आहे. शुक्राचा प्रभाव कमी असेल तर वैवाहिक जीवनाला अडचणी येऊ शकतात. जर चंद्राचा प्रभाव कमी असेल तर श्वसनाशी संबंधित आजार होण्याची शक्यता असते. हातातून मीठ पडणे ही घटना महिन्यात एकदा घडली तर काही हरकत नाही, परंतु जर वारंवार तुमच्याकडून होत असेल तर काहीतरी गडबड आहे. घरात कुठला वास्तुदोष तर नाही ना, ज्यामुळे ही घटना घडत आहे हे तपासून पाहावे असे सांगितले जाते. 2. तेल सांडणे. अनेक वेळा घाई गडबडीत काम करत असताना हातातून तेल गळते, परंतु असे वारंवार होत असेल तर काळजीपूर्वक विचार करणे आवश्यक आहे. तेलाला शनिदेवाचे प्रतीक मानले जाते आणि प्रत्येक घरात तेल वापरले जाते. विशेषतः जर तेल चुकून जमिनीवर पडले त्याला वास्तूशी जोडले जाते. यामुळे तुमच्या कामात अडथळे येतात आणि बऱ्याचदा पैसे गमावण्यास सुरुवात होते. कुटुंबावर संकट किंवा कर्ज वाढणे असे संकेतही असू शकतात. 3. दूध सांडणे. असे होऊ शकते की चुकून तुमच्या हातातून दूध सांडू शकते किंवा उकळते दूध उतू जाऊ शकते, पण हे जर अनेकदा घडत असेल तर तुम्ही थोडे सावध व्हा. तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण करणारी काही कारणे आहेत का ते तपासून पहा. ज्योतिषशास्त्रात दुधाचा संबंध चंद्राशी लावलेला आहे, त्यामुळे दूध सांडणे म्हणजे घरात आर्थिक संकट येणार असे संकेत असतात. 4. काळी मिरी सांडणे. जर काळी मिरी हातातून सांडणे हा देखील अपशकुन मानला जातो. असे काही घडले की तुमच्या नात्यात दुरावा वाढेल असे म्हणतात. विशेष करून पती पत्नीमध्ये यावेळी काळजी घ्यायला हवी. खाली सांडलेली काळी मिरी नकारात्मकतेचे प्रोत्साहन देते. जेव्हा हे घडते तेव्हा तुम्ही इतरांशी वाद घालू नये. 5. जेवणाचे ताट पडणे किंवा अन्न सांडणे. तुम्ही जेवण वाढत आहात आणि तुमच्या हातातून अन्न सांडले तर तुमच्या घरी पाहुणे येणार असे म्हणतात. पण जर जेवणाचे ताट खाली पडले आणि सगळे अन्न घरभर विखुरले तर दारिद्र्य येते घरात असा समज आहे. तसेच स्वयंपाकघरात वास्तुदोष असू शकतो, ते तपासायला हवा. 6. पूजा थाळी पडणे. एखाद्या व्यक्तीच्या हातातून पूजा किंवा आरतीची थाळी पडली तर ते अशुभ मानले जाते. याचा अर्थ आहे तुमच्या पूजेचा स्वीकार होणार नाही. तसेच पूजेचे ताट पडणे हे सूचित करते की तुमच्यावर काहीतरी संकटे येणार आहेत. 7. सिंदूर किंवा कुंकू पडणे. सिंदूर किंवा कुंकू हे सौभाग्याचे प्रतीक मानले जातात. मान्यतेनुसार सिंदूर किंवा कुंकू खाली पडणे म्हणजे पती आणि कुटुंबावर काही संकटे येत असल्याचे लक्षण मानले जाते. कुंकू पडल्यावर त्याला हाताने किंवा झाडूने स्वच्छ करू नये. ते स्वच्छ कापडाने उचलून डब्यात ठेवावे. परंतु जे पडल्याने खराब झाले आहे ते पाण्यात टाकावे आणि सर्व काही ठीक होईल अशी कुलदेवतेला प्रार्थना करावी. 8. कलश किंवा पाण्याने भरलेले भांडे पडणे. पूजेसाठी कलशात पाणी घेऊन जाताना तो हातातून सुटला तर तो अपशकुन मानला जातो. पाण्याने भरलेला तांब्या, पाण्याने भरलेला ग्लास हातातून पडणे या गोष्टी देखील शुभ मानल्या जात नाहीत. हातातून पाण्याचे भांडे पडले म्हणजे पितृ दुखावतात, तसेच कुटुंबात दुरावा निर्माण होतो असे मानले जाते. जुन्या काळी लोक अशा घटना घडल्यावर अन्न शिजवताना प्रमाण वाढवत असत, जेणेकरून पाहुणे आले तर त्यांच्यासाठी जेवण कमी पडू नये.